गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या मनसेच्या कार्यक्रमाप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीकरिता बिनशर्त पाठिंबा दिलेला होता व त्याच अनुषंगाने आज अमरावती लोकसभेकरिता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार सौ नवनीत राणा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। यावेळी खासदार सौ नवनीत राणा यांनी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार देखील मानलेले आहेत। त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या पद्धतीने या देशाचे प्रधानमंत्री एक निष्ठाने काम करत आहेत, काही शरत ना ठेवताना, कोणतीही अटीतटी ना ठेवताना, एकही सीट नको, एकही मतदारसंघ नको आम्हाला, पण फक्त देशाचे हिताकरिता आणि या राज्याचे हिताकरिता ते मोदीजींना त्यांनी पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये एक घटक म्हणून या महायुतीचे घटक बनले। त्याच्यासाठी राज साहेबांचा मनापासून मी धन्यवाद करते। आणि मनसेचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, तालुकाचे, प्रत्येक अंजनगावचे, परतवाडाचे आमचे दादा आणि आमचे प्रवीण भाऊ, अमरावतीचे सगळे अंजनगावचे जेवढेही आहे कार्यकर्ता पदाधिकारी मनसेचे, त्यांना मनापासून मी धन्यवाद करेन, कारण तुमचे सगळ्यांची ताकद आता महायुतीमध्ये आलेली आहे। तर जेही इथे तिथे ते वाटत होता तर तुमची ताकद ते पूर्ण करणार आहे आणि सगळी मनसेची ताकद इंजन ना इंजन रेल्वे महायुतीने निर्माण केला होता, तर इंजन लावेल आणि दिल्लीपर्यंत ती ट्रेन जाणार आहे, त्याच्यात काही शंका नाही राहिली होता। तर आपल्या सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे, सगळे पदाधिकारी मनसेचे, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपण सगळे आलात, कारण की कालही आमच्या अंजनगावचे आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत भेट झाली आणि पुढे फक्त 14-15 दिवसच उरले। 14-15 दिवस जेवढेही मनसेचे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी आपली आपली टीम, आपल्या परीने आपण कशा पद्धतीने काम करू शकतो ते काम करणं सुरुवात केली पाहिजे। पहिले नियोजन काय होईल, कसे होईल, बूथवर कसं राहील कसं नाही, हे सगळे तुम्हीच ठरवून तुम्ही तुमच्या पद्धतीने काम सुरू करा, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करते। मी सगळ्यांचे परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद।